काय झालं उमा? काय सांगणार? ताई कुठे गेली? ताई गेली सोडून. पण मी तिला काय बोललो पण नाही, तरी पण का गेली अशी? नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर तुम्हाला माहिती आहे आपली क्लाउड किचनची सिरीज सुरू आहे आणि आपण डिलिव्हरी बॉयचा काम म्हणजे रोल प्ले करत आहोत. त्याच्यामध्ये घरनं जे काही आपले चिकन थाली, फिश थाली जे काही उमा आणि सपनाताई बनवते ते आपण होमपर्यंत त्यांच्या आपल्या मित्रांच्या घरापर्यंत जाऊन डिलिव्हर करत आहोत. आणि या कामामध्ये मला खूप मजा येते, कारण आपली जी मंडळी आहे, जे आपले यूट्यूब फॅमिलीचेच मेंबर आहेत किंवा इंस्टाग्रामचे रील बघणारे मंडळी आहेत आणि ते आपल्याला सर्व पहिल्यापासून ओळखतात आणि जो आपल्याला रिस्पेक्ट देतात की प्रणित तू खूप छान कार्य करतेस, म्हणजे क्लाउड किचन हा नवीन कॉन्सेप्ट केला आहे ते त्यांना खूप आवडते आणि जो आपला आगरी कोळी क्युझिन आहे ते त्यांच्या घरापर्यंत पोचते आणि त्यांना चवही आवडते. म्हणजे त्यांचे आपण फीडबॅक वाचतोय, त्यांना चवही आवडते. त्यामुळे एकदम खूप मजा येते या सिरीजमध्ये. आणि फिटनेस पण खूप छान झालेलं आहे, म्हणजे कमीत कमी मी 10 वर खाली करतोय, तीन फ्लोअर 10 मी चढतोय दिवसातनं. तर फिटनेसमध्ये पण सुधार झालेला आहे, पोट थोडा आतमध्ये गेलेला आहे. तर इकडे उमा, हाय, कशी आहेस? बरी आहेस ना? हां, तर उमा पण खूप मदत करते आपल्याला आणि सकाळी सकाळी तिने मला नाश्ता आणायला सांगितलाय, इडली, वडा आणि सांबार. का आणायला सांगितलं ते पण? हां, कारण तुम्ही थंबनेल आणि टायटल बघून आलाच असं ना की सपनाताई आमची गेलेली आहे. तर ती कुठे गेली, काय गेली ते मी तुम्हाला थोड्या टायमाने सांगतोय. पण आजचा जो पूर्ण कार्य आहे तो शेफ उमा करणार आहे पूर्ण. लोड आहे. लोड आहे. सांगितलं की नाश्ता बाहेरतून आण, म्हणजे आपण थोडं लवकर करू. हां, तर आज आपल्याला स्टफ पापलेट, सुरमई थाली, प्रॉन्स थाली, बोंबील प्रॉन्स, एक प्लेट सुकट आणि स्टफ पापलेट कोलंबिया अशा 7-8 ऑर्डरी आहेत ना. हां, तर तुम्हीही ऑर्डर करताय तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की 10:30 पर्यंत तुम्ही ऑर्डर करा, मॅक्सिमम 11. कारण तुम्ही सकाळी जेव्हा ऑफिसला निघताय किंवा कुठे कामासाठी निघताय तेव्हा तुम्ही प्लॅन असताय की आम्ही बाहेर जेवण करू, तर तेव्हाच तुम्ही तुमची ऑर्डर प्लेस करा, म्हणजे आम्ही आरामात तुम्हाला जेवण बनवून देऊ शकतो ना. हां, तर आपलीच मंडळी आहे जी ऑर्डर करते, थोडं लेट होते तर ते ॲडजस्ट करतात, पण लेट नको व्हा, आपली सर्व्हिस चांगली व्हा म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. जेवण तुमच्यापर्यंत पोहोचू दे म्हणून आम्ही असं सांगतोय की तुम्ही लवकर ऑर्डर द्या, म्हणजे आम्हाला पण बनवायला, कारण घाई करून बनवण्याचा काही अर्थ नाही. चांगलं आता 10 वाजलेत आणि बघा आपल्या जे मेंबर आहेत त्यांनी मस्त ऑर्डर केलेली आहे. आता त्यांचा आरामात नाश्ता बनवून देऊ. तर सपनाताई आपली प्रॉन्स रस्सा बनवून गेलेली आहे ना, आणि उमानी थालीसाठी लागणारा कोळंबी पण बनवलाय. तर आज मासली पण आणायला जावं लागेल ना मला, कोळंबी आणि बोंबील आणायला लागतील ना. पापलेटनी सुरमई आहे ना. ओके ओके, जे काही लागेल ते मी आणायला जातो. तोपर्यंत अनाया पण उठेल, तिचे पण वेकेशन सुरू आहे. त्याच्या आधी आपण मस्त गरम गरम इडली सांबारचा नाश्ता करून घेऊया. चला, रविवारचा दिवस आणि आलोय मार्केटमध्ये आणि उभा राहायला जागा नाही. बघा कसला मार्केट भरलाय, खचाखच खचाखच. आयुष्यातही पापलेट आण ना, पापलेट, बोंबील. हो हो, ही बघा आपल्यासाठी खास एकदम फ्रेश पापलेट काढलीत. एक दिवस रविवारचा येतोय व्हिडिओ बनवायला. जाम मार्केट भरतंय, बघा कसली मंडळी आहे आपले मार्केटमध्ये. चला, मार्केटमधनं आलो आपण घरी. आज जाम गर्दी आहे उमा मार्केटमध्ये रविवार असल्यामुळे. आणि हे बघा कोळंबी फ्राय, पापलेट, सुरमई, जे काय होईल ते उमा करते. काय स्ट्रेस नाही ना? बरी आहेस ना एकदम? हां, एकदम बरी आहे. आणि मासे तलताना दिसते. नाही उठली नाही ना अजून. हे बघा आज आम्ही जास्त ऑर्डर नाही घेतल्या, कारण ताई आमची नाही आहे घरी. तर काय झालं उमा, काय सांगणार? ताई कुठे गेली? ताई गेली सोडून. ताई सोडून गेली, परत नाही येणार. हे बघा, हा, ताई आमची कंटाळली. तुला हँडल फक्त मीच करू शकते. हा, पण मी तिला काय बोललो पण नाही, तरी पण काय गेली अशी? ना बोलता खूप काही बोलून जाते. हा, म्हणूनच ती गेली बघा. हा, पण येणार आहे, काय टेन्शन घेऊ नका. असं काही नाही झालं. ॲक्च्युली आमच्या मावशीच्या मुलाचं लग्न आहे म्हणून ती गेली, पण आपल्याकडे ऑर्डरी आहेत म्हणून आपल्याला जाता नाही आलं ना उमा. म्हणजे पण घेतलेली, पण मला सुट्टी नाही भेटली.
बरोबर. ओमाने शॉपिंग वगैरे पण केलेली त्यासाठी, तरी पण बघा सॅक्रिफाईस करून जे काय ऑर्डरी घेतल्यात त्या पूर्ण करतायत. तर हॅट्स ऑफ टू उमा. थँक्यू उमा, असाच सपोर्ट ठेव. थोडी भडकते हे सर्व हे करते, पण कामाच्या टायमाला कधी नाही म्हणत नाही. आणि बघा एकटीनेच कोळंबी आणि पॉम्पलेट स्टफ बनवल्यात आणि रोट्या पण आम्ही आज विकत आणल्यात ना, नाहीतर आपली सपनाताई बनवत असते, पण ती आपल्याला प्रॉन्सचा आंबाड बनवून दिली. तर आता मासे वगैरे तलूया. आपली मंडळी सर्व आपल्या घराच्या खालीच येणार आहेत ऑर्डर घेण्यासाठी, तर ते एक बरं आहे. म्हणजे एक माणूस कमी झाला तरी आपली मंडळी आपल्याला हेल्प करतात. तर आता फ्राय करूया आणि मग आणायला पण उठवूया. सरग्याची टोपली तुझ्या माथ्यावरी, सगळेच बघतील तुझ्यावरी. गुड मॉर्निंग डॅडू. गुड मॉर्निंग. उठली? येस मी उठली. तू सांगितलं होतंस ना की मी उठेल तर तुम्हाला भेटवते. खूप लवकर उठली आमची या सुट्टीमध्ये ना. रात्री पिक्चर बघत बसली होती आणि आता उठली. जरा गडबड आहे. कोळंबी पॅक केलेली आहे, आता सुरमई पॅक करते. इतकी सारे. आणि सपनाताई पण गेली आम्हाला सोडून. का गेली? गेली आता मम्माला विचारलं का गेली. चला बघूया. हा करते. इथे ऑर्डर येते आणि इथे काम चालू तर दुपारचे सारे डिलिव्हरी करून डॅडू आलेला आहे. तर डॅडू काय करतेस? कोळंबी साफ करते. आज डिलिव्हरी बॉय तुम्हाला किचन मध्ये पण काम करताना दिसते. हे बघा, हे बघा कोळंबी फ्राय साठी तुम्ही ऑर्डर करताय, तर अशी कोळंबी मिळते तुम्हाला. डिलिव्हरी बॉयचे हातून साफ केलेली. सपनाताई नाहीये ना, काम मला करावं लागते. आणि मम्मा अनायासाठी नाश्ता बनवते. अनायासाठी मी गार्लिक ब्रेड बनवते, ताकी ती खाली जाईल आणि खेळेल. तर आज काय ड्रॉइंग वगैरे काय नाही काढलीस? हो केलेली आहे. दाखव आपल्या मंडळीला. तर कोळंबी वगैरे साफ करून झाली आणि इकडे अनाया तुमच्यासाठी नवीन ड्रॉइंग करून आणली. ओके, तर दाखव. चल, नेहमी देवांची ड्रॉइंग करत असते, आज काहीतरी नवीन ट्राय केलाय तिने. दाखव. आता जे मी दाखवणार आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे आणि कमेंट करून सांगा की ही कोण आहे. ओके. 3, 2, 1. ओ बापरे, कोण आहे? कमेंट करून नक्की सांगा मंडळी कोण आहे ती. तुला समजलं? हो, मला समजलं ती कोण आहे ती. ओके मंडळी, तर कशी वाटते ड्रॉइंग तेही सांगा आणि कोण आहे तेही सांगा. ओके. तिच्या नवऱ्याचा पिक्चर आता जाम हिट झालाय. आता मम्मा पण भडकेल. चल, मला पापलेट कापायला जायचंय. तर अनायाची सुंदर ड्रॉइंग करून आलोय आणि इकडे बघा 5-5 पापलेटांचा स्टफ आहे ना आज आपल्याला. 5 नाही 6 ऑलरेडी 2 आहे. 2 मॅरिनेट करून झालेले आहेत. आता यांना पण आपल्याला कटिंग करायची आहे आणि मॅरिनेट करायचं आहे. तर उमा बघा कातडी काढतोय. आता मी पण यांना मस्त एकदम कापून घेतो. स्टफ म्हणजे आज सपनाताई आपलं हे सर्व काम करत असते का तू काम करत असतेस? हे सर्व तू करत असतेस ना, पण आज तिला मदतीसाठी ती नाही आहे. म्हणून थालीचं ऑर्डर आपण घेतलं नाही, कारण थालीमध्ये फुल सेटअप असतात, भाकरी असतात, करी असतात, जवला असतात. पण आम्ही फक्त आज ऑर्डर बंद नाही केलंय, आम्ही ऑर्डर ठेवलेला आहे, पण फक्त फ्राईडचा ऑर्डर ठेवला. आणि भरपूर जण आम्हाला फोन करतात, त्यांना आम्ही सांगतोय की पूर्ण फुल आहे, कारण एका दिवसामध्ये आपला बॅड इम्प्रेशन पण होऊ शकतो ना. जर एखादी टेस्ट बिघडली हे ते झालं तर म्हणून आम्ही त्यांना सांगते की आज ऑर्डरही फुल आहेत. तर सॉरी ज्यांनी कोणी फोन केला असेल आणि ते व्हिडिओ बघत असतील तर सॉरी, पण पुढच्या टायमाला आम्ही असं काही नाही करणार. जे काही आहे ते सर्व पहिलाच प्रेफरन्स आपण आपल्या बिझनेसना देणार आणि तुम्ही जे काही ऑर्डर देतात ते पूर्ण करायचा प्रयत्न करणार. तर आता मस्तपैकी आपण माशांना कापून घेऊया. म्हणजे भरीत बनवण्यासाठी त्यांना पॉकेट बनवून घेऊया.
चला, मासे वगैरे कापून झालेत आणि उमानी मस्त एकदम मॅरिनेट पण केलेत आणि या बाजूला भरीतलाही सुरुवात केलेली आहे. तर पहिली ऑर्डर आपल्याला 7ला द्यायची आहे, दुसरी 8ला आणि तिसरी 8:30ला ना. हां, आणि मोठ्या मोठ्या ऑर्डरी आहेत, पहिलीच फक्त छोटी आहे. तर लवकरात लवकर आता आपण भरीत करून घेऊया आणि 7 वाजताची ऑर्डर आहे, म्हणजे आता 6 वाजून 10 मिनिटं झालीत, ती पहिली करूया आणि डिलिव्हरीसाठी जाऊया. बारान कबीला जाऊन डोलीला मावरा हलय गोमू बाजाराला. उड गोमू हुरलाय मावरा जेवून जा बाजाराला. उड गोमू हुरलाय मावरा जेवून जा बाजाराला. तर मंडळी, जे आपण पापलेट भरीत तुम्हाला भरताना दाखवले ते आपले खारघरचे घरकुलचे राऊत साहेब आहेत, त्यांनीच आपल्याला ऑर्डर दिली. थँक्यू सपोर्ट करण्यासाठी आणि नेहमी व्हिडिओ बघताय ना आपले. हो, थँक्यू. प्रत्यक्ष भेट झाली. हो, थँक्यू. प्रगती होत राहो. हो, थँक्यू. आणि तुम्ही बघणारे सर्व म्हणजे आपली हो, या नक्की हॉटेलमध्ये झालं तर. हो सर, चालेल. थँक्यू. मग आज काय बनवलंय जेवणामध्ये? चिकन. हा, अरे वा, गावठी कोंबड्यासोबत खावा नक्की पापलेट भरीत. आलो. इकडे बघा, गावठी कोंबडी हे काय ग्रिल करताय काय? हा, ग्रिल करत ठेवलंय आणि इकडे बघा चिकन पण बनलंय मस्त, गावठी चिकन. चालेल. तर सांगा नक्की कसं लागलं आमचा पापलेट भरीत. येऊ? नाही, काय नको, पाणी पितो आणि जातो. चला, येतो. तर मागच्या टायमाला खारघरला गेलो होतो आणि आता आलोय आपण बेलापूर रेल्वे स्टेशनला आणि इकडे डॉक्टर संदेश मानकूरवरनं, धन्यवाद, लीलावती हॉस्पिटलवरनं. अरे वा, जर कोणाला बेड वगैरे नसेल भेटत तर कॉन्टॅक्ट करा. करतील ना खरोखर. हा, आणि हो, गायनेकोलॉजिस्ट आहेत. अरे वा. आणि म्हणजे आपण क्लाउड किचन सुरू केलंय, आपल्याला ऑर्डरी तर मिळतातच आणि सोबत आपल्या युट्यूब फॅमिलीचे जे मेंबर आहेत ते म्हणजे अवजरून आपल्याला भेटायला येतात. ते बघून एकदम आनंद येते. बघा, यांच्या चेहऱ्यावरती आनंद बघा. थँक्यू सर, खूप धन्यवाद. म्हणजे आपल्याकडनं भरलेला पापलेट पण मागवलाय त्यांनी आणि मसाले आणि लोणचा पण मागवलाय. थँक्यू सर. आणि इथपर्यंत कलेक्ट करायला आलेत. थँक्यू. तर खारघरमध्ये पोलीस आणि रेल्वे स्टेशनला डॉक्टर, त्याच्यानंतर आणखी एक आपल्याला तिसऱ्यांदा आपल्याकडनं ऑर्डर मागवलेली आदिती ना, वाशीवरनं. आदिती मॅडम वाशीवरनं त्यांनी अनायासाठी काहीतरी गिफ्ट पाठवलेलं आहे. आता अनायासाठी ते सरप्राईज आहे. आता अनायाचे एक्सप्रेशन बघा गिफ्ट बघितल्यावर. वेलकम, तुझ्यासाठी गिफ्ट. ओ माय गॉड. म्हणजे ऑर्डर तर करतातच आणि सोबत बघा अनायाला गिफ्ट पण देतात. थँक्यू सो मच. काय लिहिलंय त्याच्यावरती बघ? डिअर अनाया, मेरी क्रिसमस टू यू, अदिती ताई अँड धीरज भाऊ. अच्छा, आदिती ताई आणि धीरज भाऊंनी पाठवलेला गिफ्ट. आता सरप्राईज उघडलेला आहे. आता काय आहे त्याच्यामध्ये ते बघूया. काहीतरी आर्टिस्ट किट आहे वाटतं. आर्टिस्टला आर्टिस्ट किटच आहे. मस्त ना. अनाया एकदम खुश. थँक्यू सो मच. जे कॉलेज तर नाहीच गेली, पण बघा आर्टिस्ट साठी काहीतरी युनिक गिफ्ट पाठवलेलं आहे. तर सांग थँक्यू आदिती ताईला. थँक्यू सो मच अदिती ताई आणि धीरज भाऊ. हे बघा, तू काहीतरी काढ ड्रॉइंग या पेंटिंगनी. हा, नक्कीच काढणार ती. ओ माय गॉड, बॅग पण आहे त्याच्यामध्ये. वा, बॅग घेऊन जाणार आता ती आर्टिस्ट. स्केच काढायला बॅग घेऊन जाणार. बघा, आवडलं ना? अरे वा, खूप खुश झाले. ओके. तर आजचा दिवसही संपला आणि भरपूर आपण ऑर्डर डिलिव्हर केल्या ना उमा? खाली नाही केलं, काही नव्हती म्हणून. तरी माझ्याकडून जेवढं होईल फ्राय स्टफ्ड पापलेट सर्व मी दिलेलं आहे. आणि ज्यांना आपण दिलं मानकूरवाल्यांना त्यांचा रिव्ह्यू आलाय, तो ते सांगतात की एकदम भारी. घरचे सर्व मंडळीला आवडलेलं आहे. म्हणजे त्यांनी माझ्याकडनं बुक करताना सांगितलेलं, ज्यांना मी देतोय त्यांना मी खूप सांगितलेलं आहे, तर त्यांना आवडेल काय. मी म्हटलं त्याला बिंदास घेऊन जा, त्यांना आवडेल. आणि त्यांना खूप जास्त आवडलं आहे आणि परत थाली टेस्ट करण्यासाठी येणार आहेत. तर संदेश सर बघत असतील, तर डॉक्टर साहेब बघत असतील तुम्ही, तर नक्की कमेंट करून सांगा कशी लागली ती. आणि आणखी एक गोष्ट आज शिकलो उमा,
म्हणजे आपण बघ स्विगीवाल्यांना बघतो, झोमॅटोवाल्यांना बघतो, ते रपारप कधी सिग्नल नाही बघत, काय नाही बघत, आरमार गाडी चालवत असतात. तर त्यांची मजबुरी काय असते ते मी शिकलोय आता. म्हणजे जो प्रेशर असतो ना टायमावरती थाली डिलिव्हरी देण्याचा, त्या प्रेशरमध्ये ते लोक करतात. पण आपण तसं नाही करत, आपण प्रॉपर ट्रॅफिक रूल फॉलो करून आपण जातो आणि डिलिव्हरी देत असतो. थोडासा लेट झालं तरी आपली मंडळी समजून घेतात. बरोबर.